पहिलीच ऑर्डर घेऊन आलो आहे आणि लिफ्ट बंद आहे आणि जायचं आहे 4थ्या मजल्यावरती. पहिलीच ऑर्डर, लिफ्ट बंद, जायचं आहे 4थ्या मजल्यावर. मस्त बसतं तसे. बिल्डिंग नंबर 7 हीच आहे का? आतमध्ये जायचं आहे, आतमध्ये जायचं आहे, सॉरी 4थ्या मजल्यावर पहिली ऑर्डर. मस्त सुरुवात झालंय. आजकाल सुरुवात मस्तच होते माझे आणि शेवट पण मस्त होते. अजून तर सेकंड फ्लोअरच झालाय, अजून चढायचं आहे. अजून एक आहे. दिली पहिली ऑर्डर. कस्टमरला सांगितलं, अरे वा कुठं चालला. लिफ्ट असं नेहमी बंद असेल तर पावसाळ्यात त्रास होईल. पावसाळ्यात कारण की होतात ऑर्डर कॅन्सल, तेवढी प्रायोरिटी देतो आम्हाला पावसाळ्यात. झोमॅटो ऑर्डर कॅन्सल करायचं असं लिफ्ट वगैरे बंद असतं मला तर देखेंगे सांग. ए चल चले, चला निघूयात पुढच्या प्रवासाला. मला स्वादची ऑर्डर लागलेली आता. एक प्रॉब्लेम झाला, मोबाईल हँग झालेला ना, मग तो मी स्वाईप केला तर तो परत एकदा स्वाईप झाला माझ्यातून ऑर्डर पिकअपचा. तर मी ऑर्डर पिक केली नाही आहे. आता हा पेज जिथपर्यंत असाच राहतो ना तिथपर्यंत ठीक आहे, तर मग प्रॉब्लेम होणार आहे. ऑर्डर पिक होईल आणि मला ऑर्डर भेटलेलं नसेल आणि माझी ऑर्डर डिलीला टाकेल. तर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे झोमॅटोचा. हे अंडू करता येत नाही किंवा आता सपोर्टला फोन करून सांगू नाही शकत, सपोर्टचा ऑप्शनच येत नाही. तर बाबा चुकून ऑर्डर उचलली गेलेली, डिले मार्क नाव करून. कधी कधी वाटते मस्त चाललं आहे, कधी कधी वाटते का थोडेसे सुधारणा आणण्याची गरज आहे झोमॅटोला ह्या ॲपमध्ये. आता हा पेज जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ठीक आहे, नंतर मग माझी ऑर्डर कन्फर्म डिलेलाच जाणार आहे. गेली बघा, झालं. चला रेस्टॉरंटमध्ये विचारतो एकदा जाऊन रेडी आहे का. चला, नशीब ऑर्डर रेडीच होती. माझं नशीब होतं पण ऑर्डर रेडीच होती. निघतो. थोडंसं लांबची ऑर्डर आहे पण ठीक आहे, थोडंसं ठीक आहे. सहन केलं असतं, जास्त नसता केला. निघतो आता, भेट नको परत. नशीब ऑर्डर रेडी होती म्हणून वाचलो तरी. चला निघूयात. ठिकठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहेत, ट्रॅफिक जाम लागते सगळीकडे. ऑलरेडी लेट व्हायची भीती होती, आता ट्रॅफिक जाम पण लागला. पार्सल द्यायला आलेलो इकडे. बघा किती 2 वाजायला आल्यात. भयंकर ऊन. आणि ही एक बिल्डिंग आहे, इकडे मी एका काळी फ्लॅट घ्यायला आलेलो. ही बिल्डिंग आहे की एका काळी मला फ्लॅट घ्यायचा होता. हे कारण असं आहे की हे समोरचं पोर्शन आहे ना, इकडे डोंगर आहेत. आता हे डोंगर असे दिसत नाहीत आणि तिकडून सूर्योदय दिसायचा. मी याच्यात कधीच आलेलो, 4 वर्ष झाली. तर मला इकडे फ्लॅट त्याच्यासाठी घ्यायचा होता. तेव्हा पण आर्थिक परिस्थिती एवढी ठीक नव्हती, पण होती इच्छा की एक 1 BHK तरी इकडे. तेव्हा इकडे थोडेसे स्वस्त होते फ्लॅट, पण नाही घेता आला. काही आयुष्यातले प्लॅनिंग्स नाही प्रॉपर झाले, नाही करता आलं नीट काहीच. वाटते कधी कधी काय माहिती, काही गोष्टी अपूर्ण राहिलेल्या पण ठीकच आहेत. आहे ऊन आहे फार. निघतो इकडून. तेच विचार केला, दाखवतो तुम्हाला माझे स्वप्न कसे तुटल्यात ती आधीची. आता पण तुटतच आहेत, थोडीशी पूर्ण झाली तरी ठीक आहे. चला निघतो, अजून तो ऑनलाईन आहे. 4 वाजत आलं आहे, आता बसलं इकडे. 4 वाजता ऑफलाईन टाकलेला, पण अनफॉर्च्युनेटली ऑर्डर लागली स्वादची, त्याच्यामुळे मग इकडे आलो. थोडीशी कामं होती, थोडं हे सलूनमध्ये वगैरे पण जायचं होतं आणि जेवलो पण नाही अजून. विचार केलेला का
हे असंच असते जेव्हा लास्ट मोमेंटला जेव्हा ऑफलाईन व्हायची वेळ येते आणि ऑर्डर पडते ना तेव्हा जाम त्रास होतो. बसल्या तर जरा झाडाच्या सावलीत देतो अपडेट. झाली, दाढी केली, केस कापले. ते किती दिवसापासून इन द सेन्स ग्रोथ थोडी फास्ट झालं यावेळी, कशी काय माहीत नाही, पण झालं यावेळी ग्रोथ थोडी फास्ट. पण ठीक आहे. काहीतरी खायचं होतं ॲक्च्युली, पण ऑनलाईन यायला लागलं. टाईम झालेला ऑनलाईन यायचा म्हणून. 7ला तर तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन यांना कंपल्सरीच असते. आहे एका ठिकाणी ऑर्डर घ्यायला आलं आहे. नवीन लोकेशन आहे, नवीन कॅफे आहे घरातून, तिकडे आलो आहे. खायचं आहे काहीतरी, भूक लागलं आहे. काही खाल्लं नाही, पिलं नाही, चहा नाही घेतला अजून. पण तिकडून झालं, एका क्लायंटकडे गेलेलो, तिकडून पेनड्राईव्ह घेऊन आलो आहे. ते पण काम थोडं बाकी आहे. खाणं पिणं राहून जाते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आहे. देतो अपडेट.